ओके, आज मी फार बेसिक मुद्द्यावर बोलणार आहे, तो म्हणजे डायबिटीसच्या गोळ्या ह्या कधी घ्यायच्या असतात. डायबिटीस म्हणजे काय? आपण ज्या वेळेला अन्न खातो त्यातनं जी शुगर वाढते ती वाढू नये म्हणून आपण ह्या गोळ्या घेत असतो. त्यात दोन पद्धतीच्या गोळ्या असतात. काही गोळ्यांना काम करायला किंचित 10-15 मिनिट वेळ लागतो, त्यामुळे त्या गोळ्या अन्न येण्याच्या 10 ते 15 मिनिट आधी घ्याव्या लागतात. काही गोळ्यांना वेळ लागत नाही, त्या इमिजिएटली काम करायला सुरू करतात. अशा गोळ्या आपण जेवणाच्या सोबत किंवा जेवण झाल्या झाल्या ताबडतोब नंतर घेतल्या तरीही चालतात. पण बरेच वेळा मी हे बघते की जेवणाच्या आधी लिहिलेली गोळी पेशंट सकाळी उठल्या उठल्या 6 वाजता घेतात आणि त्यानंतर 7-7:30-8 नंतर त्यांना शुगर लो झाल्याची लक्षणं सुरू होतात. किंवा बरेच वेळेला गोळी विसरतात, त्यामुळे जेव्हा आठवण येते त्यावेळेला दुपारी 2 वाजता 3 वाजता अशा वेळेला ते गोळी घेतात आणि त्यानंतर आपण जर काही खाल्लं नाही तर तिथे सुद्धा शुगर लो होण्याचा धोका असतो. डायबिटीसच्या गोळ्या ह्या जेवणाच्या संबंधितच असतात, परंतु उपाशीपोटी गोळी घेणे किंवा सकाळी उठल्या उठल्या गोळी घेणे ज्याच्यानंतर आपण काही खाणार नाही आहोत किंवा व्यायामाच्या अगोदर गोळी घेणे किंवा बाहेर फिरायला जातो आहे त्याच्या अगोदर गोळी घेणे किंवा बरेच वेळेला पेशंट जेवणाचं ताट रेडी होईपर्यंत गोळी घेतात आणि काहीतरी बाहेरून काम आटपून येतो, ह्या सगळ्या गोष्टी फार रिस्की असू शकतात. तुम्ही गाडीवर असाल, शुगर लो झाली तर प्रॉब्लेम आहे. बऱ्याच वेळेला महिला किचनमध्ये काम करत असतात, त्यांनी जर आधी गोळी घेतली तर आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही डायबिटिक असाल, तुमच्या घरी कोणी डायबिटिक रुग्ण असेल तर एका गोष्टीची कायम काळजी घ्या. जेवण रेडी झालं की गोळी घ्यायची, 10 ते 15 मिनिटं वाट बघून तुम्हाला तुमचं जेवण करायचं आहे. आणि जी गोळी जेवणाच्या नंतर आहे ती सुद्धा तुम्हाला जेवण झाल्या झाल्या ताबडतोब घ्यायची आहे. विसरलात तर तो दिवस जाऊ द्या, दुसऱ्या दिवशी तुमच्या रेग्युलर वेळेवर गोळ्या घ्या, परंतु अधेमध्ये गोळ्या घेऊ नका. आणि हा व्हिडिओ सगळ्या डायबिटिक रुग्णांसोबत शेअर करा. धन्यवाद.